1 रुपयात 2 ते 12 एकर पर्यंत सरकार जमीन देणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय, पण ही जमीन कोणाला मिळणार, किती मिळणार, जमीन किती वर्षासाठी मिळणार, कोणत्या कामासाठी जमीन वापरता येणार, कोणत्या प्रकारच्या जमिनी मिळू शकतात, अर्ज कसा करायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लोकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णयातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा, तुम्ही पाहता आहात महासरकारी योजना। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं 19 जून 2026 रोजी राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केलेला आहे। या निर्णयानुसार राज्यातील शासकीय पडीक जमिनी, महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट, उमेद माविम अंतर्गत महिला बचत गट आणि ग्रामसंघ यांना नाममात्र 1 रुपया वार्षिक भाडेपट्ट्या दराने दिल्या जाणार आहेत। सरकारने हा निर्णय का घेतला? राज्यात अनेक ठिकाणी पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध होत नाही, तसेच अनेक शासकीय जमिनी वर्षानुवर्ष पडीक पडलेल्या असतात। याच जमिनीचा उपयोग करून चारा उत्पादन वाढवणे, बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, महिलांना रोजगार मिळवून देणे आणि शासकीय जमिनी अतिक्रमणापासून वाचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। आता जमिनी किती वर्षासाठी मिळणार? जर चारा लागवड करायची असेल तर जमीन 3 वर्षासाठी मिळेल। जर बांबू लागवड करायची असेल तर जमीन 10 वर्षासाठी मिळेल। मात्र करार 11 महिन्यांचा राहील आणि वेळोवेळी त्याचे नूतनीकरण केले जाईल। आता कोणत्या कामासाठी जमीन वापरता येणार? ही जमीन फक्त चारा लागवड, बांबू लागवड, नर्सरी म्हणजे रोपे तयार करणे, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांसाठी आवश्यक कच्च्या मालाचे उत्पादन याशिवाय इतर कोणत्याही कामासाठी जमीन वापरता येणार नाही। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोणत्या प्रकारच्या जमिनी मिळू शकतात? सातबारावर महाराष्ट्र शासन नाव असलेल्या कृषी क्षेत्रातील शासकीय जमिनी, शासकीय मुलकीपट जमिनी, सरकारी आकारीपट जमिनी, शेती महामंडळाच्या पडीक जमिनी, ग्रामसभेची परवानगी असलेल्या गायरान जमिनी, तसेच काही प्रकल्पांसाठी संपादित पण सध्या वापरात नसलेल्या जमिनी देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। जमिनीची अंतिम निश्चिती जिल्हाधिकारी आणि तहसीलदार करतील। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, किती जमीन मिळणार? जर महिला बचत गटात 10 सदस्य असतील तर 1 हेक्टर म्हणजे जवळपास 2.5 एकर जमीन मिळू शकते। 20 सदस्यांची संस्था असेल तर 2 हेक्टर म्हणजे जवळपास 5 एकर जमीन मिळू शकते आणि ग्रामसंघाला तब्बल 5 हेक्टर म्हणजे जवळपास 12.5 एकर पर्यंत जमीन मिळू शकते। आता कोण पात्र असतील? महिला बचत गट म्हणजेच उमेद अंतर्गत नोंदणीकृत असणं गरजेचं आहे। बचत गटाची नोंदणी किमान 3 वर्षापूर्वी झालेली असावी। बँक खाते किमान 1 वर्ष सक्रिय असावे म्हणजे चालू असावे। वार्षिक उलाढाल किमान 50,000 रुपये असावी। ज्यांना शेती किंवा पशुपालनाचा अनुभव आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। याची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे? तर सर्वप्रथम स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर पात्र महिला बचत गट, ग्रामसंघ आणि विधवा महिलांचे गट अर्ज करू शकतील। अर्जाची छाननी तालुकास्तरीय समिती करेल। ज्या गावातील जमीन असेल त्या गावातील पात्र अर्जदाराला प्रथम प्राधान्य दिलं जाईल। आता जमिनीबाबतच्या महत्त्वाच्या अटी जाणून घ्या। ही जमीन मिळाली म्हणजे जमीन तुमच्या मालकीची होणार नाही। मालकी हक्क शासनाकडेच राहणार आहे। त्या जमिनीवर कायमस्वरूपी पक्के बांधकाम करता येणार नाही। फक्त आवश्यक असल्यास समितीच्या परवानगीने तात्पुरते पत्राशेड उभारता येईल। जमीन दुसऱ्याला भाड्याने देता येणार नाही। जमीन तारण ठेवता येणार नाही। नियमांचे उल्लंघन झाल्यास भाडेपट्टा तात्काळ रद्द केला जाऊ शकतो। चारा विक्रीबाबत देखील महत्त्वाचे नियम आहेत। टंचाईच्या काळात तहसीलदारांच्या परवानगीशिवाय चारा विकता येणार नाही। तसेच प्रथम त्या गावातील शेतकऱ्यांना आणि त्यानंतर लगतच्या गावातील शेतकऱ्यांना विक्री करता येईल। आणखी एक महत्त्वाचा नियम, एखाद्या गावातील एकूण शासकीय जमिनीच्या 25% जास्त जमीन या योजनेखाली देता येणार नाही। त्यापेक्षा जास्त जमीन द्यायची असल्यास शासनाची स्वतंत्र मंजुरी घ्यावी लागेल। शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, जर शासनाला सार्वजनिक कामासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी ती जमीन परत हवी असेल तर
फक्त 15 दिवसांची पूर्वसूचना देऊन भाडेपट्टा रद्द केला जाऊ शकतो। तर मित्रांनो, तुमच्या गावात महिला बचत गट आहे का आणि सरकारने 2 ते 12 एकर पर्यंत तुम्हाला जमीन दिली तर त्या जमिनीवर तुम्ही चारा लागवड कराल, बांबू लागवड कराल की नर्सरी सुरू कराल? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। या योजनेचा शासन निर्णय JR हवा असेल तर प्रोफाईलमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, लगेच जॉईन करायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि याचे अर्ज कधी सुरू होणार याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल। धन्यवाद।